आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान भिडणार। दुबईमध्ये रात्री 8 वाजता सामना होणार। भारत पाकिस्तान क्रिकेटवरून जोरदार राजकीय वादंग। भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। आज माझं कुंकू माझा देश अभियान राबवत आंदोलन करणार। सामना न पाहण्याचं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचं आवाहन। भारत पाकिस्तान मॅच कुठल्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये। मॅच दाखवल्यास बॅटने टीव्ही फोडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोलापुरातील हॉटेल चालकांना दम। मराठा समाजाला 2 आरक्षण आहेत, कोणतं कायम ठेवायचं? सरकारनं निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। मराठ्यांच्या एसीबीसी आरक्षणाविरोधातील याचिकेवर युक्तिवाद। पुढची सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार। 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात ओबीसींचा आरक्षणासाठी महामोर्चा। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवावं आणि चर्चा करावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी। नागपूर खंडपीठात दाखल करणार याचिका। नांदेडमध्ये रिसन गावात मराठा विरुद्ध ओबीसी वाद। मराठा पालकांनी ओबीसी संस्था चालकांच्या शाळेतून पाल्यांची नावं काढली, तर मराठा संस्था चालकांच्या शाळेतून ओबीसी विद्यार्थ्यांची नावं काढायची का? प्राध्यापक मनोहर दिंडेंचा सवाल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिर। आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने सुद्धा कंबर कसली। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर। नेहमीप्रमाणे सकाळी सकाळीच मुंढवा खराडी ब्रिज कामाची पाहणी, आणखी काही विकास कामांचा आढावा घेणार। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा 17 सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार। रेल्वेच्या तयारीला वेग। पुढील 3 दिवस अहिल्यानगर ते बीड मार्गावर स्पीड ट्रेनची चाचणी होणार। हार्बर रेल्वे मार्गावर 14.5 तासांचा पॉवर ब्लॉक। दुपारी 1:30 पर्यंत वडाळा ते मानखुर्द पर्यंत ब्लॉक। पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू राहणार। मुंबईत रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम। काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ। पुढचे काही तास पावसाचेच राहणार। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। विदर्भातील अनेक नद्यांना पूर। पीक खरडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट। नवी मुंबईमध्ये पुन्हा कार चालकांची हुल्लडबाजी। कारच्या दरवाजावर बसून हुल्लडबाजीचा व्हिडिओ व्हायरल।